वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूया। खरं तर आज आपण सध्या चंद्रकोर साडीचा खूप ट्रेंड चालू आहे आणि चंद्रकोर साडीवरचा ब्लाउज कसा छान डिझायनर शिवायचा हे आपल्याला बऱ्याचदा कळतच नाही। सो आज मी तुम्हाला चंद्रकोर साडीचा छान असा बाही डिझाइन आणि बॅकनेक डिझाइन सहित संपूर्ण ब्लाउज कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे। ते सुद्धा अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानसा परफेक्ट डिझायनर ब्लाउज सहज स्टिच करता येईल। कारण बऱ्याचदा फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो, फिटिंगला प्रॉब्लेम येतो, डिझाइनची बाही असेल तर कशी जॉईन करावी हे समजत नाही, स्टोन वगैरे असेल तर शोल्डर कसं जोडावं हे समजत नाही। सो हे सगळं आज मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी परफेक्ट डिझायनर ब्लाउज सहज स्टिच करता येईल, ते सुद्धा आता सध्या ट्रेंड चालू असलेले चंद्रकोर पैठणी साडीवरचा ब्लाउज। ठीक आहे, तर बघा खरं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते। तर ही छान अशी चंद्रकोर पैठणी साडी आहे आणि यावरचा आता आपण ब्लाउज कटिंग केलेला आहे। सो स्टिच करायला सुरुवात करणार आहोत आणि खूप छान असं डिझायनर बाही बॅक पार्ट दोन्ही पण आहे। सो याचे पुढचे व्हिडिओ सुद्धा कंटिन्यू तुम्ही नक्की बघा। तर बघा इथे ऑलरेडी मी म्हटल्याप्रमाणे आपली ब्लाउजची कटिंग झालेली आहे आणि ज्यावेळेस आपण ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे परफेक्ट अस्तर जोडणं। कारण बऱ्याचदा आपल्या अस्तरचे पार्ट्स एकाच साईडचे होतात आणि जोडताना सुद्धा फार कन्फ्युजन असतं। सो त्यासाठी बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे की हा जो काही आपला प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर तो ह्या दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन साईडला ठेवायचा। सेम त्याच पद्धतीने आपलं ब्लाउज पीसचे पार्ट सुद्धा ठेवून घ्यायचे आणि मग ते कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायचे। तर हे कसे जोडायचे तर याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे, म्हणजे दुसरा ब्लाउज आहे पण अस्तर कसं परफेक्ट जोडायचं ते। सो त्या पद्धतीने तुम्ही जोडून घ्या आणि इथे फायनली माझा अस्तर जोडून झालेला आहे आणि आता आपण इथे ब्लाउज स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा खरं तर इथे आता आपल्याला काय करायचं, हे पार्ट्स या पद्धतीने ठेवायचे आहे आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट सुद्धा। ठीक आहे, आणि आता हे जोडायला आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आता आपल्याला जोडताना खालच्या साईडने सुरुवात करायची आहे। लक्षात राहू द्या प्रिन्सेस ब्लाउजला साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडताना मी खालच्या साईडने सुरुवात करायची, जेणेकरून जरी थोडंफार किंचित एक्स्ट्रा झालं तर आपण वरच्या साईडचा कट करू आणि प्रिन्सेसच्या पफला काहीच प्रॉब्लेम यायला नको। त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि जोडताना बघा आपल्याला टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत पकडत हे दोन पार्ट जोडून घ्यायचे आहे। त्याचबरोबर अजिबात न खेचता जोडायचा आहे, कारण हा गोलाकार शेप आहे आणि गोलाकार शेप ताणला की ताणला जातो, म्हणजे तर तो ताणला तर तो खूपच एक्स्ट्रा होतो आणि मग ब्लाउजचं फिटिंग चुकू शकतं। बरेचसे कमेंट्स असतात की पफ व्यवस्थित येत नाही, तर आपला साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडण्यात चुका होतात। सो त्यामुळे आपला प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित येत नाही। जर कटिंग परफेक्ट असेल तर प्रिन्सेसचा पफ परफेक्ट यायलाच पाहिजे। तर ह्या पद्धतीने बघा जोडून घेतलेला आहे आपण आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपण जोडून घेऊयात। आता महत्वाचं म्हणजे स्टार्टिंगला इथे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तिथून निघायला म्हणजे शिलाई निघायला नको। त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे जोडताना टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे, न खेचता जोडायचं आहे आणि खरं तर कटिंग जर परफेक्ट असेल आणि स्टिचिंग सुद्धा मी सांगितलं त्या पद्धतीने जर केलं तर हे पार्ट्स अजिबात वर खाली होत नाही आणि इथे तुमच्या लक्षात येईल की इकडचा पार्ट सुद्धा आपला एकदम परफेक्ट काटोकाट जोडला गेलेला आहे। आणि मग अशी जसं आपण डबल टिप देऊन घेतली सेम त्याच पद्धतीने ह्या पार्टला आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे। आता संपूर्ण स्टिचिंग करताना मी जिथे जिथे सांगते की आपल्याला डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची। तर बघा हा पार्ट सुद्धा परफेक्ट आपल्या इथे खरं तर जोडला गेलेला आहे। ठीक आहे, आता दोन्ही पण पार्ट्स रेडी झालेले आहे आणि आता इथे आपल्याला हुकलू पट्टी लावून घ्यायची आहे। आता हुक पट्टी आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून 1.25 इंचाची कट करायची आहे, म्हणजे डबल फोल्ड, आणि ती वरच्या साईडने ठेवून साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची। त्यानंतर ही पट्टी आतल्या साईडने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि मग वरच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर लक्षात राहू द्या हुकपट्टी जी आहे तर ती आपली नेहमी आतल्या साईडने असते, म्हणून लावताना आपण वरच्या साईडने त्याला सुरुवात करतो आणि ती आतल्या साईडने फोल्ड होते। आता दाबटीप दिल्यानंतर अजून एकदा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि फायनली एकदम परफेक्ट अशी आपली इथे हुकपट्टी
लागली गेलेली आहे. तर हुकपट्टी लावण्याची ही एकदम सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण लूपपट्टी लावून घेऊया. तर बघा लूपपट्टी ही आपल्याला थोडी एक्स्ट्रा लागत असते आणि जर का आपल्याकडे मी म्हणेन थोडा जास्त कपडा अवेलेबल असेल तर डबल फोल्ड करून पट्ट्या करायच्या हुक लूप दोन्ही पण, जेणेकरून त्या व्यवस्थित तयार होतात, फिनिशिंग पण छान येते आणि त्या लवकर खराब सुद्धा होत नाही. तर बघा मग ही सुद्धा आता आपण इथे डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि साधारणतः आपल्याला ती 2.5 ते 3 इंचाची कट करायची असते. म्हणजे 3 इंच म्हटलं तरी चालेल, डबल फोल्ड करून 3 इंचाची. ठीक आहे. आता ती आपल्याला बघा आतल्या साईडने ठेवायची आहे आणि साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे एक टीप मारून घेऊयात. यानंतर आता ही पट्टी आपल्याला या पद्धतीने बघा एक फोल्ड आणि पुन्हा जिथून आपण पहिलं जॉईन केलं होतं ना त्यावरच फोल्ड होईल अशा पद्धतीने तिथे टीप मारायची आहे. लक्षात राहू द्या, लूप पट्टी ही 1 इंचाची एक्स्ट्रा असते आणि ती एक्स्ट्राच झाली पाहिजे. ती चुकूनही आपल्या ब्लाऊजच्या पार्ट्सवर यायला नको. बऱ्याच हुक लूप पट्टी लावण्यात ह्या चुका होतात आणि त्यामुळे ब्लाऊज बिघडतो. सो इथे आता फायनली आपले एकदम परफेक्ट अशी हुक पट्टी आणि लूप पट्टी तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. खरं तर फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर कमरपट्टी 1.25 ते 1.5 इंचाच्या कट करायची आहे. म्हणजे तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे खरं तर त्यावर ते डिपेंड आहे. कमी कपडा असेल तर तुम्ही 1 इंचाच्या छोट्या पट्ट्या काढल्या तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. आता हे मी व्यवस्थित कट केलं आणि ह्या सुद्धा मी 1 इंचाच्या कट केलेल्या आहे आणि ती पट्टी बघा आता आपल्याला इथे ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि साधारणतः पाव इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला या पट्ट्या इथे लावून घ्यायच्या आहे. आणि इथे बघा एक्स्ट्राचं कट करून फक्त फोल्डिंग पुरतं ठेवायचं आहे आणि डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा स्टार्टिंगला बरोबर लॉक करायचं आहे म्हणजे हुक लूप पट्टीच्या साईडने आणि एकसारखं व्यवस्थित मार्जिन पकडत आपण ही पट्टी इथे जोडून घेतली. आता ह्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला या पद्धतीने सरळ ठेवत एक सिंपल टीप टाकायची आहे. जशी दाबटीपला असते ना जवळ अगदी तशीच कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने टीप टाकून घेऊयात. आणि आता ही टीप टाकून झाल्यानंतर आपल्याला हे आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे पट्टीचा तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे दाबटीप देऊन घेत आहे आणि फायनली प्रॉपर परफेक्ट असं दोन्ही साईडला आपलं दाबटीप देऊन झालेली आहे आणि खरं तर पफ वगैरे सगळं एकदम परफेक्ट सुद्धा आलेलं आहे. यानंतर आता आपल्याला इथे गळापट्टी लावायची आहे. तर गळापट्टीसाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो, म्हणजेच तिरक्या पट्ट्या आपल्याला इथे कट करायच्या आहेत, त्या सुद्धा 1-1 इंचाच्या. तर बघूयात इकडे थोडासा कपडा आहे तर मार्क करून घेतलेला आहे आणि 1 इंचाच्या कट करूया. डबल फोल्ड कपडा होता म्हणून एका टाइमला 2 पट्ट्या इथे कट होत आहे. जर कमी पडला तर त्या आपण नंतर जॉईंट देऊन घेऊयात, पण सध्या मी एवढंच ठेवत आहे. इकडच्या पण मी कट करते, पण मला असं वाटतंय की एक पट्टी सफिशियंट होणार आहे आपल्याला. बट तरी आता आपल्याला ते जोडतानाच कळेल की ते आपल्याला पुरत आहे की नाही ते. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथून लावायला सुरुवात करायची. तर डबल फोल्ड आपल्याला हा कपडा करायचा आहे आणि ह्या पद्धतीने ती पट्टी ठेवायची आहे आणि साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा हा स्ट्रेचेबल कपडा आहे. अतिशय सावकाश काळजीपूर्वक तो आपल्याला पकडायचा आहे थोडा थोडा. तुम्ही इथे बघू शकतात मी अतिशय व्यवस्थित खरं तर इथे जोडून घेतलेला आहे आणि लास्टला सुद्धा फोल्डिंग पुरतं आपल्याला इथे पट्टी ठेवायची आणि डबल टिप देऊन लॉक करायचा. आता कंटिन्यू लगेचच आपण सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा इथे ही पट्टी लावून घेऊयात आणि इथे बघा मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे. तर हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो लक्षातच राहू द्या आणि अतिशय काळजीपूर्वक बघा आपण ही पट्टी इथे लावून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर का जास्त कपडा असेल तर तुम्ही 1.25 इंचाची पट्टी कट केली तरी चालेल. आता ह्या पट्ट्या लावून झाल्यानंतर याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. सो दोन्ही साईडला आपण आता छोटे छोटे कट्स मारले. त्यानंतर ही पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला इथे टीप मारून घ्यायची आहे. साधारणतः टेपची 1 लाईन किंवा 2 लाईन एवढंच मार्जिन पकडत आपली डायरेक्ट टीप येत असते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे हात शिलाई सुद्धा करू शकतात, पण इथे आपण लेस लावणार आहोत, सो त्यामुळे मग मी डायरेक्ट इथे टीप मारून घेतलेली आहे. कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे टीप मारून घेऊयात. बघा अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत आपल्याला खरं तर इथे ही टीप मारायची आहे
आणि बघा मग फायनली दोन्ही साईडला आपण गळ्याला इथे टीप मारून गळापट्टी लावून घेतलेली आहे. पफ वगैरे खरं तर एकदम परफेक्ट आलेला आहे. तसं मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतेच, जेणेकरून तुम्हाला पण थोडीशी आयडिया येईल की आपला पफ कसा आलेला आहे आणि कसा नाही ते. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला गळ्याला इथे एक लेस लावायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात. बट इथे मी छान अशी डिझायनर लेस लावणार आहे. म्हणजे कस्टमरच्या चॉईसवरती डिपेंड आहे खरं तर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही छान स्टोनवाली लेस आहे, त्यामुळे याला सिंगल फूट लागणार आहे. तर मी ऑलरेडी सिंगल फूट इथे लावून घेतलेले आहे आणि अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत आपल्याला इथे ही लेस लावायची आहे. कारण थोडं जरी सुई इकडे तिकडे झाली तरी जे काही स्टोन आहेत, ऍक्च्युअली हे पाईप्स आहेत, तर या पाईप्स वरती सुई लागली तर लगेच सुई तुटेल आपली आणि आपले सुद्धा कामं वाढतील. आणि अजून महत्वाचं म्हणजे इथे थोडी फोल्ड करून आपल्याला लेस लावायची असते. सो हे पाईप जे आहेत तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. तुमच्या लेसला स्टोन वगैरे असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहे. एवढी आपल्याला काळजी घ्यावी लागते जेव्हा आपल्या लेसला स्टोन असतात, पाईप्स असतात किंवा काहीतरी असं कुंदन वगैरे या टाईप मध्ये जे असतं ते इथे पाईपचं वर्क केलेलं आहे. सो त्यामुळे तिथले पाईप्स मी काढले आणि थोडीशी लेस फोल्ड करून घेतलेली आहे बघा. आणि पुन्हा थोडीशी आडवी टीप मारली आणि पुन्हा कंटिन्यू. खरं तर ना ज्यावेळेस आपल्याला सिंगल फूट लावून एखादी लेस लावायची असते तर ती अतिशय काळजीपूर्वक आपल्याला लावावी लागते. तर हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सो फायनली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण गळ्याला ही लेस लावून घेतलेली आहे. दोन्ही साईडला टीप सुद्धा मारून घेतलेली आहे. खरं तर इथे हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी डिझायनर लेस आहे खरं तर. तर बघा मग फायनली आपला आता इथे फ्रंट पार्ट कम्प्लीट स्टिच झालेला आहे. तुम्ही बघू शकतात की त्याचा पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे. ज्याच्या खूप साऱ्या कमेंट्स येत असतात की प्रिन्सेस ब्लाउजचा पफ परफेक्ट येत नाही, फुगीर येत नाही, तो चपटा येतो. तर तुम्ही बघू शकतात एकदम छान परफेक्ट प्रॉपर आलेला आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. सो आता याचा पुढचा ब्लाउज आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की एवढा ब्लाउज आपला ऑलरेडी स्टिच झालेला आहे. बाही खरं तर खूप सुंदर अशी डिझायनर बनवलेली आहे. काठपदर पैठणी साडीला मॅच होईल अशीच. सो याचा जो काही बॅक पार्ट आहे खरं तर तो सुद्धा खूप सुंदर ट्रेंडिंग आहे. आणि खरं तर तयार ब्लाउजवर आपण नंतर थोडंसं अजून आरीवर्क करणार आहोत, बाहीवर सुद्धा आणि बॅक पार्टवर सुद्धा. सो त्यामुळे ही पट्टी आपण सध्या सिंपल लावलेली आहे आणि ती लूजच असते. त्याचा बॅक पार्ट सुद्धा रेडी आहे. एवढंच नाही, त्याचा फ्रंट पार्ट सुद्धा आपण इथे रेडी करून घेतलेला आहे. जी बाही आणि बॅक पार्ट हे सगळ्यांचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे. जर तुम्हाला कोणाला एखादा व्हिडिओ याचा बघायचा असेल, बाही डिझाईन असो किंवा बॅक पार्ट डिझाईन किंवा कटिंग स्टिचिंगचा, तर तुम्ही बघू शकता. सो बघा मग फायनली आपलं एवढं तर इथे रेडी झालेलं आहे आणि आता आपल्याला फिटिंग टाकायची आहे. सो ब्लाउजला फिटिंग टाकण्याच्या आधी महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे ब्लाउजचं शोल्डर जोडणं. आता इथे डिझायनर छान मस्त अशी पाईपवाली लेस लावलेली आहे. पण आता शोल्डर जोडताना जे काही पाईप्स आहेत या लेसमध्ये तर ते आपल्याला आधी काढून घ्यावा लागतील, नाहीतर मग तिथे सगळे सूत तुटेल आणि मग आपले खूप सारे कामं वाढतील. सो तसं होऊ नये त्यासाठी सगळ्यात आधी जे काही स्टोन किंवा जे काही पाईप्स असतील तुमच्या लेसला तर ते आधी काढून घ्यायचे आहे. ब्लाउजला जरी असेल तर ते सुद्धा काढायचे आहे आणि मग शोल्डर जोडायला सुरुवात करायची. सो इथे सगळे पाईप्स मी काढून घेतलेले आहे आणि ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो खरं तर आपल्याला या पद्धतीने इथे सरळ ठेवायचा आहे. यानंतर तुमच्या ब्लाउजची जी काही उंची असेल त्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की गडबडीमध्ये किंवा खूप घाईमध्ये किंवा आपल्याकडून चुकून सुद्धा जे काही ब्लाउजचं मार्जिन असतं ते कमी जास्त पकडलं जातं आणि त्यामुळे ब्लाउजची उंची एकतर मापापेक्षा कमी होते किंवा जास्त होते. सो तसं होऊ नये त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे शोल्डर जोडतानाची, ती म्हणजे ब्लाउजची उंची मोजून घेणे. तर बघा इथून या पद्धतीने टेप ठेवायचा आणि तुमची ब्लाउजची जेवढी उंची असेल तिथे मार्किंग करायची. तर इथे 12.5 ब्लाउजची उंची आहे तर मी इथे 12.5ला मार्किंग करून घेते आणि बरोबर अर्धा इंच उरलेला आहे बघा. असंही आपण उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतो, अर्धा इंच शोल्डरसाठी आणि अर्धा इंच कमरेसाठी. सो बरोबर इथे 12.5 राहिलेला आहे. अर्धा इंच वरती सुद्धा आपलं मार्जिन राहिलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेऊयात. आणि यानंतर आता आपल्याला याचे जो काही फ्रंट पार्ट आहे तर त्याचे पार्ट्स इथे खरं तर आपल्याला उलटे ठेवून घ्यायचे आहेत. आणि अजून महत्वाचं म्हणजे मार्किंग केल्यानंतर आपल्याला जर वाटत असेल की अजून कुठे स्टोन येत आहे आपले किंवा पाईप्स येत आहेत तर ते काढून घ्यायचे. फ्रंट पार्टचे पण मी ते काढून घेतलेले आहे. ठीक आहे. आणि या पद्धतीने पुढचा भाग उलटा ठेवायचा आहे आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत इथे आपल्याला हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे शोल्डर जोडताना स्टार्टिंगला आणि एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे बघा. आणि एवढंच नाही तर संपूर्ण शोल्डरला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे.
तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सेट खरं तर आपण इथे हे शोल्डर जोडून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डर सुद्धा आपण जोडून घेऊयात. पुन्हा सांगते सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. एवढंच नाही तर पूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सेट आपण इथे शोल्डर जोडलेला आहे. त्यानंतर सरळ करून किंचितसं जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करून आपल्याला इथे खरं तर सेम करून घ्यायचं आहे. तर ही स्टेप इथे शोल्डर जोडल्यानंतरची खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर एकदम प्रॉपर असं आपले इथे शोल्डर जोडून झालेलं आहे. आता यानंतर काय करायचं बघा, सेंटरला बरोबर आपण हुकपट्टी ठेवलेली आहे आणि कमरेच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं आहे ना तिथे मार्किंग करूयात. आणि इथे फ्रंटला सुद्धा आतल्या साईडनी सेम त्याच पद्धतीने लूपपट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायचं आहे. आणि आपला फ्रंट पार्ट कमरेच्या साईडला कुठे येतोय तर बघा असे क्रॉसमध्ये खरंच आपली फिटिंग असते म्हणजे तिरकी. तर तशीच आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपलं हे जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला लगेच कट करायचं नाहीये. फक्त आपण इथे मार्किंग करून ठेवलं म्हणजे फिटिंग टाकते इझी जावं यासाठी. त्यानंतर हे जिथे आपण किंचितचं एक्स्ट्रा होतं बघा तर ते आपल्याला खरं तर इथे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर दोन्ही पण पार्टचं म्हणजे फ्रंट साईडला जे काही एक्स्ट्रा असेल ना तर ते आपल्याला इथे कट करायचं आहे. आणि बऱ्याचदा इथे एखादं लाईन तर एक्स्ट्रा असतं कारण की आपण साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडून घेतलेला असतो. सो त्यामुळे ते किंचितचं एक्स्ट्रा होण्याचे चान्सेस असतात. सो बाही जोडण्याच्या आधी आपल्याला ते मोजून घ्यायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर आता बघा इथे स्लीव्स घेतलेले आहेत. तर स्लीव्स व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचे आहेत. खोलगट भाग जो आहे तर तो आपला पुढच्या साईडला येतो. सो त्या हिशोबाने मी व्यवस्थित 2 स्लीव्स वेगवेगळ्या साईडला इथे ठेवून घेतलेले आहे. आता ह्या ठेवल्यानंतर काय करायचं आपल्याला, जी काही आपली बाही लांबी असेल तर त्याची इथे मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे तुमची जी बाही लांबी असेल ना त्यानुसार. तर बघा मी इथे मार्किंग केले आणि मार्किंग केल्यानंतर जवळजवळ अर्धा इंच आपल्याला मार्जिन राहते जोडण्यासाठी. तीच मार्किंग आतल्या साईडने सुद्धा करून घ्यायची आहे आपल्याला जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं यासाठी. तर बघा मग दोन्ही स्लीव्सला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हा पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे. त्यावर स्लीव्स उलटी ठेवायची आहे. ती अशा पद्धतीने ठेवायची की खोलगट भाग पुढे येईल. आणि एकदा बाही व्यवस्थित आपल्याला पुरत आहे की नाही तर ते चेक करायचं. तर माझ्या मते ही बऱ्यापैकी एका साईडला थोडीशी एक्स्ट्रा येते. ठीक आहे. तर आपल्याला फक्त इथे सेंटर पॉइंट मॅच करायचा आहे. तर मी पुन्हा एकदा व्यवस्थित तो मॅच करून घेते आणि कुठपर्यंत येत आहे तर ते चेक करते आणि तिथून बाही जोडायला सुरुवात करते. तर किंचितसं आपली बाही ही एक्स्ट्रा आहे. मग मी तेवढी व्यवस्थित साईडला इथे ठेवूनच घेते. तुम्हाला जर असं जोडणं अवघड जात असेल तर तुम्ही सेंटर पासून पण जोडू शकतात. म्हणजे सेंटर पासून इकडच्या साईडला एकदा आणि तिकडच्या साईडला एकदा. पण मी मोजून घेतलं आणि थोडीशी बाही बाहेरच्या साईडला इथे काढून घेतलेली आहे. आणि बघा मग आता बाही जोडून घ्यायची आहे. जोडताना आपल्याला बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं मार्जिन उरत होतं 1/2 इंच असेल किंवा टेपच्या 3 लाईन एवढं असेल तर बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे. अजून महत्वाचं म्हणजे बाही जोडताना ती अजिबात खेचायची सुद्धा नाहीये. बऱ्याचदा काय होतं की आपण ती खेचतो आणि खेचल्याने ती ताणली जाते आणि ती भरपूर सारी एक्स्ट्रा होते. कारण की बाहीचा साईडचा पार्ट हा गोलाकार असतो आणि गोलाकार शेप हा स्ट्रेचेबल असतो. सो मग ते ताणल्याने काय होतं की आपण एक्स्ट्राचं कट करतो. आपल्याला फिटिंग टाकताना ती व्यवस्थित वाटते पण घातल्यानंतर ती खेचल्यासारखी होते. सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे. अजिबात म्हणजे अजिबात गडबड आपल्याला इथे कुठल्याही प्रकारची करायची नाहीये. आणि बघा मी एकदम प्रॉपर छान फिनिशिंग सहित इथे ही बाही जोडून घेतलेली आहे. खरं तर मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून सहजच लक्षात यावं यासाठी. हे बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही बाही जोडून घेतलेली आहे. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे. ती सुद्धा बघा बरोबर उलटी ठेवलेली आहे. आणि एकदा चेक करायचं आहे की व्यवस्थित आपल्याला पुरत आहे की नाही. ऍक्च्युली सेंटर ते सेंटर आधी मॅच करायचं आहे. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. एक साईडला पुढे एक साईडला मागे असं यायला नकोय. आणि बरोबर मोजून घेतल्यानंतर बाही लांबीची जेवढी मार्किंग होती बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपण आता इथे ही बाही जोडून घेऊयात. पुन्हा सांगते ती जोडताना अजिबात खेचायचं नाहीये. असंही मी व्हिडिओमध्ये अतिशय सावकाश दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून शोल्डर कसं जोडावं, बाही परफेक्ट कशी जोडावी, कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो कराव्यात तर हे सहजच लक्षात यावं. त्यासाठी मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि सावकाशपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की बाही जोडणे, शोल्डर जोडणे, फिटिंग टाकणे या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यामुळे मग आपला ब्लाऊज बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला या सगळ्या स्टेप फॉलो करायच्या आहेत. आणि बघा फायनली खरं तर आपण
दुसऱ्या साईडची बाही सुद्धा इथे जोडून घेतलेली आहे. आता यानंतर दोन्ही स्लीव्हजला आपल्याला डबल टिप द्यायची आहे. त्याआधी आपले हे मुंड्यातले जॉईंट आणि बाही व्यवस्थित साईड पार्ट म्हणजे जो काही साईड फिटिंगचा पार्ट आहे ना, तर तो व्यवस्थित एकाच लाईन मध्ये येत आहे की नाही तर ते चेक करायचं आहे. किंचितसं जर वरखाली असेल तर ते आत्ताच मॅनेज करून घ्यायचं आहे. तर बघा थोडं मोठं असेल तर किंचितशी एक लाईन आतल्या साईडने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची असते, म्हणजे आपले पार्ट्स व्यवस्थित मॅच होतात. आणि इथेच जर हे चेक केलं तर फिटिंगची लाईन सुद्धा सरळ येते आणि मुंड्यातले जॉईंट सुद्धा खालीवर होत नाही. सो त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग इथे आता एकदम परफेक्ट असं आपला मॅच झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे एकदा चेक करून घेऊयात, बरोबर सगळं येत आहे की नाही, कारण की ते खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दोन्ही साईडचं चेक केल्यानंतर दोन्ही स्लीव्हजला आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. असंही बघा मी जेवढं सांगते तुम्हाला, म्हणजे ब्लाऊज स्टिच करता करता जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही आवर्जून आठवणीने डबल टिप द्यायचीच आहे, कारण की हे पॉइंट्स खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग मी इथे डबल टिप देऊन घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या स्लीव्हजला पण आपण आता इथे डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे कसं बाही आपली लवकर खराब होत नाही. आता शोल्डरला पण जॉईन करताना फ्रंट पार्ट स्टिच करताना पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला डबल टिप ही द्यायची असते. सो तिथे आठवणीने द्या, या फिनिशिंग आणि फिटिंगसाठी खूपच इम्पॉर्टंट टिप्स आहेत. आता फायनली दोन्ही स्लीव्हजला आपण डबल टिप देऊन घेतलेली आहे. आणि यानंतर आता आपल्याला ब्लाऊजला टाकायची आहे फिटिंग. फिटिंग टाकण्याच्या आधी आपल्याला बघा हा साईड पार्ट ना कडेकडेने जोडून घ्यायचा असतो. तर किंचितचं बघा हे जे काही वर खाली आहे किंवा कमी जास्त आहे तर ते मी कट करून इथे व्यवस्थित सेम करून घेते, जेणेकरून आपल्याला पुढची फिटिंग टाकणं इझी जावं. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा एका स्लीवचं साईडचं केलेलं आहे, खूप काही कमी जास्त नाही असे आपले फिटिंगच परफेक्ट होती. पण कसं ना स्लीव्हजला पण आपण थोडंसं जॉईंट दिलेलं आहे, सो एखाद्या लाईन इकडे तिकडे होऊ शकतं. सो त्यामुळे किंचितशी जर ती कमी जास्त असेल तर तेवढं आपल्याला फक्त इथे मॅनेज करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर थोडंफार एक्स्ट्राचं आपण इथे कट करून घेतलेलं आहे. आणि ब्लाऊजला फिटिंग टाकण्याच्या आधी आपल्याला ब्लाऊज सरळ असताना कडेकडेने एक टीप मारावी लागते. तर बघा आता इथून आपण ही टीप मारायला सुरुवात करूयात. आता ही टीप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण आतल्या साईडने पण ते खूप जाड व्हायला नकोय. पण आपण ही टीप मारल्याने आतल्या साईडने ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि खरं तर साईड फिटिंगच्या तिथे आपल्याला इंटरलॉक करायची सुद्धा गरज पडत नाही. सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा टीप मारू शकता, जे त्याने ब्लाऊज अजूनच आपला छान दिसतो. आता टीप मारल्यानंतर बघा इथे हे एक्स्ट्राचं जे होतं तर ते आता आपण कट केलेलं आहे. म्हणजे बाही जोडण्याच्या आधी आपण मार्किंग केलं होतं. कमरेच्या साईडला एक्स्ट्रा असतंच, कारण की कटिंग करताना आपण जो काही आपला छातीचा चौथा भाग असतो किंवा छातीची घडी असते तर तीच मार्किंग करत असतो. त्यामुळे ते अर्धा इंच ते पाव इंच एक्स्ट्रा होऊ शकतं. सो तेवढं फक्त आपल्याला टिप मारताना म्हणजे फिटिंग टाकताना काळजी घ्यायची असते. आणि मी इथे तिरकी बरोबर टिप मारून घेतलेली आहे बघा. आणि इथे म्हटल्याप्रमाणे कमीत कमी मार्जिन आपल्याला खरं तर इथे पकडायचं आहे. आणि त्यानंतर बघा हे कडेकडेचं कट करून घेऊयात आपण. ठीक आहे, इकडचं सुद्धा किंचितचं जे काही एक्स्ट्राचं आहे थोडंफार तर ते कट करून घेतलेलं आहे. सो बघा एकदम सरळ अशी आपले ही साईड पार्ट आलेला आहे. आणि आता हा परफेक्ट आलेला आहे, याचा अर्थ पुढची फिटिंग सुद्धा आपली परफेक्ट येणार आहे. खरं तर म्हणूनच मी बघा सांगत असते की आपलं फिटिंग टाकणं फक्त मार्किंग किंवा लास्ट पॉईंटवर डिपेंड नसतं. तर शोल्डर जोडायचं पासून बाही कशी जोडायची तर या सगळ्या गोष्टींवर आपली फिटिंग ही डिपेंडच असते. तर बघा हे व्यवस्थित सरळ प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी, म्हणजे आपली फिटिंग चुकायला नको. आता आपण जी काही घडी घालणार आहोत म्हणजे एकावर एक जो काही पार्ट्स ठेवणार आहोत तर तो सुद्धा व्यवस्थित ठेवणं तितकंच गरजेचं आहे. थोडं सुद्धा ते पुढे मागे झालं तरी फिटिंगला लगेच प्रॉब्लेम येऊ शकतो, एक तर लूज होऊ शकते किंवा टाईट होऊ शकते. तर बघा हुक पट्टी बरोबर मॅच करायची आहे. हुक पट्टी सेंटरला, लूप पट्टी 1 इंचाची सोडून आणि ह्या पद्धतीने इथे पिना लावून घ्यायची आहे. बघा सगळ्यात आधी हे व्यवस्थित मी आता इथे सेट करून घेतलेलं आहे. आणि बघा मग आता सगळ्यात आधी इथे टाकायचे आहे आपल्याला छातीचा चौथा भाग, म्हणजे तुमची जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग. तर बघा मी इथे बरोबर हुक पट्टीपासून टेप ठेवलेला आहे मुंड्याच्या इथे, आणि 34चा चौथा भाग होतो 8.5, तर मी इथे 8.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, पण दुसऱ्या साईडनी 1 इंचाची लूप पट्टी सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग 8.5 ला मी मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने जेवढे कमर असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा, तो हुक पट्टीपासून टेप ठेवायचा आहे
आणि इथे कमर आहे 28, तर 28चा चौथा भाग होतो 7, 7 चौक 28, तर मी 7ला मार्किंग करून घेतले. सेम त्याच पद्धतीने फक्त लूप पट्टी 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग 7 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे लूप पट्टीच्या साईडने 1 इंचाची पट्टी सोडूनच टेप ठेवायचा, हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही डायरेक्ट ठेवलं तर पूर्ण फिटिंगच चुकेल. त्यानंतर या पद्धतीने जेवढा दंडघेर असेल त्याचं तुम्हाला निम्म घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथे टेप ठेवला, दंडघेर आहे याचा 10, तर 10चं निम्म होतं 5, तर मी इथे 5 इंचाला मार्किंग करून घेतली. खालच्या साईडला आणि वरच्या साईडला दोन्ही साईडला करून घ्यायची, जेणेकरून फिटिंग टाकताना पार्ट्स आपले खालीवर होत नाही आणि आपली फिटिंग सुद्धा चुकत नाही. सेम त्याच पद्धतीने बघा मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे 5 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता यानंतर आपल्याला हे तिन्ही पॉइंट मॅच करून घ्यायचे आहे. म्हणजे कसं, पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे जोडून घ्यायचे. त्याआधी इथे फिटिंगचा मुंडा मी एकदा चेक करते, तर तो बरोबर 7.5 पावणे 8 येतोय. म्हणजे आपला जेवढा मापाच्या ब्लाऊज वरून किंवा कस्टमरच्या बॉडी मेजरमेंट वरून घेतला होता तेवढा परफेक्ट आलेला आहे. याचाच अर्थ आतापर्यंतचे आपले ब्लाऊजची कटिंग, स्टिचिंग हे सगळं परफेक्ट आलेलं आहे. ठीक आहे, सो दोन्ही साईडचं सेम आहे. आता पट्टीच्या सहाय्याने आपण हे पॉइंट जॉईंट करून घेऊयात. तर बघा इथून या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे, त्यानंतर इथून इथपर्यंत. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपली फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे. बघा कुठेही मुंड्यात एकदम आतमध्ये किंवा एकदम बाहेर असं निघालेलं नाहीये. याचाच अर्थ आपली ब्लाऊजची संपूर्ण कटिंग, स्टिचिंग आतापर्यंतची एकदम परफेक्ट आहे. सो ही फिटिंगची लाईन व्यवस्थित यावी, मुंड्यातले जॉईंट सरळ यावे, बाही व्यवस्थित जोडली जावे, तर यासाठी मी तुम्हाला शोल्डर जोडल्यापासून महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. सो त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचं सुद्धा एकदम परफेक्ट अशी फिटिंगची लाईन येईल आणि नक्कीच ब्लाऊज सुद्धा फिटिंगला परफेक्ट बसेल. आता यानंतर अजून एक मार्किंग करायची असते, म्हणजे चेक करायचं असतं आपल्याला की आपलं बरोबर येत आहे की नाही, तर ते एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे छोट्या बाहीचं माप सुद्धा एकदा आपण चेक करतो. आता आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. पण इथे बॉर्डरला सुद्धा आपण ती पाइपिंग वाली लेस लावलेली होती, सो त्याचे सुद्धा आपल्याला इथे पाइप्स किंवा स्टोन जर मध्ये येत असतील बाहीचे वगैरे कुठलेही एखाद्या लेसचे, तर ते टीप मारण्याच्या आधी काढून घ्यायचे, जेणेकरून आपली सुई तुटणार नाही, सुई अडकणार नाही आणि आपले कामं वाढणार नाही. सो त्यासाठी आधीच काळजी घ्यायची आहे. सो मी इथे हे जे काही पाइप्स होते तर ते काढून घेतलेले आहे आणि आता जी काही मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपण टीप मारूयात. दुसऱ्या साईडचे सुद्धा स्टोन पाइप्स एक्स्ट्राचे मी काढून घेते, म्हणजे जिथे आपली शिलाई येणार आहे ना फक्त तिथलेच. ठीक आहे, तर बघा तुम्ही सुद्धा आठवणीने तुमच्या ब्लाऊजचे स्टोन वगैरे काय असतील ते काढून घ्यायचे. आणि आता मी म्हटल्याप्रमाणे जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण टीप मारूयात. स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि बरोबर जी मार्किंग आहे व्यवस्थित तिथेच सरळ पकडत पकडत आपण एक्झॅक्टली त्याच लाईनवर इथे टीप मारून घेत आहोत. आणि इथे शेवटी सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. तर ही स्टेप सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक साईडने बरोबर टीप मारल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टीप मारून घेऊयात. आणि खरं तर इथे सुद्धा आपल्याला टीप मारताना अतिशय काळजीपूर्वक टीप मारायची आहे. स्टार्टिंगला आणि शेवटी बरोबर डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथे व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे. आता दोन्ही साईडची ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवत अजून 2 ते 3 टिपा एक्स्ट्रा मारून घ्यायच्या असतात, सो त्या तुम्ही मारून घ्यायच्या आहे. ठीक आहे, आणि आता ब्लाऊज सरळ करून मी तुम्हाला दाखवते की किती छान अशी फिटिंगची लाईन आपली सरळ आलेली आहे आणि आपला ब्लाऊज सुद्धा किती परफेक्ट असा रेडी झालेला आहे. सो फायनली आपला इथे 34 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज डिझायनर एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात, बाही सुद्धा किती छान डिझायनर आपण रेडी केलेली आहे, लेस सुद्धा छान यूज केलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्लाऊजचा फ्रंट पार्ट वगैरे एकदम छान आलेला आहे. तुम्ही बघू शकतात पफ वगैरे सगळंच एकदम परफेक्ट आलेला आहे आणि हा ब्लाऊज सुद्धा आपल्याला फिटिंगला खूप म्हणजे खूप परफेक्ट बसणार आहे, कारण की पफ सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. त्याचबरोबर याची जी काही बॅकनेकची डिझाईन आहे तर मी पुन्हा सांगते, याचे बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन दोन्हींचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे. जर तुम्हाला कोणाला अशी डिझाईन बनवायची असेल आणि तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अशी सहजच बनवता येईल. कारण की याची जी काही मधली पट्टी आहे तर ती आपल्याला बऱ्यापैकी लूज लावायची असते, तर ती पूर्ण शोल्डरवर डिपेंड असते. सो ती कशा पद्धतीने मेजर करायची तर ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या ब्लाऊजला आपण अजून अरीवर्क सुद्धा करणार आहोत, सो ते पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेलच. ठीक आहे, सो बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. एवढंच नाही तर या ब्लाऊजची फिटिंगची लाईन सुद्धा एकदम परफेक्ट अशी आलेली आहे.
सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा. तुमचा सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर परफेक्ट फिटिंग फिनिशिंग सहित रेडी होईल. एवढंच नाही तर ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग साठीच्या महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. तर त्या फॉलो करून तुम्ही ब्लाऊज शिवला की तुमच्या ब्लाऊजची सुद्धा फिनिशिंग फिटिंग एकदम परफेक्ट येणार आहे. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो असं छानसं डिझायनर ब्लाऊज तुम्ही नक्की रेडी करा. नक्कीच या छानशा ब्लाऊजमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. ठीक आहे. तर बघा मग खरं तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा. कारण माझं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही ब्लाऊज शिवा, कटिंग करा किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचा असो, पण ते परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स सहितच शेअर करत असते, डिझाईन असो किंवा काही पण असो. सो त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो ब्लाऊज असो नक्कीच रेडी होईल. ठीक आहे. सो आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.